राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीतले घटक पक्ष महादेव जानकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। याविषयी महादेव जानकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। माधव जानकर आत्ताच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आलेले आहेत आणि त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर नेमकी काय चर्चा झाली। सर, नेमकी काय चर्चा झाली, काय तुम्ही आता संदेश घेऊन आलात आणि काय संदेश आता देवेंद्र फडणवीसांना देणार? उद्धवजींना ही विनंती केली की राष्ट्रीय समाज पक्षाच्या जागा कमी केल्या तर चालतील, तुमचं भांडण जागेवरूनच आहे ना, मी तिथं त्याग करायला तयार आहे राष्ट्रीय समाज पक्ष, परंतु युती तोडू नका। आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जनतेची इच्छा आहे की यांना घालवायचं आहे, तर कृपा करून उद्धवजींनी ते रिस्पेक्ट दिला, अतिशय चांगलं बोलले, आमच्याशी चर्चा चांगली झाली, चहा पाणी झाला आमचा आणि त्यांचा निरोप घेऊन आता मी देवेंद्रकडे चाललो आहे। देवेंद्रशी पंकजाची चर्चा केल्यानंतर मी पुन्हा उद्धवजीकडे येणार आहे। मला वाटतं युती तुटणार नाही एवढी मला आशा वाटते की। पण आपण नेमका किती नेमका जागा मागतायत? काय 7-8 जागांचा प्रश्न आहे, तर त्या जागा आम्ही कमी घेऊ ना, आणि त्या जागेचा फॉर्म मिटल्यावर सेना बीजेपीची भांडण मिटतात। घटक दल आम्ही कमी घेण्याचा प्रयत्न करू। कुठल्या 7 ते 8 जागा आहेत ज्याच्या कळीचा मुद्दा ठरलाय? अशा पर्टिक्युलर एका जागेबद्दल नाही, असं म्हणजे असेंब्ली चर्चा नाही झालेली, जागेबद्दल नाही, जागा कोण कुणाच्या कमी करायच्या ह्याच्यावरून भांडण चाललेलं आहे। म्हणून या दोघाही पार्टींना आमची विनंती करण्यासाठी आली की आमच्या जागा कमी करा, परंतु तुमची युती तोडू नका, ही भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहे। आता मुनगंटीवारांनी एक प्रसारमाध्यमांना माहिती देताना बोलले की 119चा जो प्रस्ताव दिलाय शिवसेनेने तो आम्हाला मान्य नाहीये, आम्ही तो प्रस्ताव मान्य करणार नाही, आम्ही नवीन प्रस्ताव देणार आहोत आणि त्या प्रस्तावामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा युती टिकेल की तुटेल अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे। हे खेचाखेची चाललेली कुठपर्यंत बद्दल, परंतु हे एका दिवसापुरतं हे खेचाखेची चालेल, परंतु उद्यापासूनचा प्रकरण मिटला जाईल। विशेष म्हणजे काय, राष्ट्रीय समाज पक्ष ऍडजस्ट करायला तयार आहे, पण आरपीआय, स्वाभिमान शेतकरी मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा ऍडजस्ट करायला तयार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मी बोलतोय, आम्ही दोघंही कमी जागा घ्यायला तयार आहे। विशेष म्हणजे आणि आठवले साहेबांना विनंती करू, आम्ही काय प्रॉब्लेम येणार नाही। विनायक मेटे साहेबांच्या बोलावं लागेल, बोलून चर्चा करावं लागेल, त्यांना विनंती करू। उद्धव ठाकरेंना हे ज्या काही चर्चा केल्या आता आपण मांडलं सगळ्या गोष्टी, काय नेमकं उद्धवजी बोलले? उद्धवजी चांगले पॉझिटिव्ह बोलले। उद्धवजी म्हणे ना, माझ्यारावजी मला युती तोडायचीच नाही, युती राहिली पाहिजे, जनतेची इच्छा आहे। बाळासाहेब ठाकरेंचं आणि गोपीनाथ मुंडेचं स्वप्न साकार करायचं असेल तर आम्हाला माहितीचा चीफ मिनिस्टर केला पाहिजे, ही उद्धवजीची भूमिका। पण शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशा त्यांच्या पद्धतीने बोलणं काही देखील नाही, ज्याचे आमदार जास्त होतील बीजेपीचे, शिवसेनेचे, त्यातला मुख्यमंत्री होऊन जाईल, त्यांचं बी तसं काय म्हणणं नाही। पाऊण तासात पुन्हा जानकर येणार आहेत मातोश्रीवर, देवेंद्र फडणवीसांशी बोलणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा युतीतलं जे काय बेबनाव चाललाय ते संपवावा यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। ते कृष्णाच्या भूमिकेत आहेत अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे।